त्या दिवशी आणि त्याच्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं असेल ते त्यांनाच माहिती, पण पूर्णपणे त्यांनी त्या बाईला सपोर्ट केला. कोळशेवाडी पोलीस स्टेशन मधल्या लोकांनी. अधिकाऱ्यांकडे मी गेले, गणेश नायदे, त्यांनी पण मला उलटे पालटे उत्तरं दिले. ती बाई चोर आहे का, ती गरीब आहे, ती लेडीज आहे, तिला का आतमध्ये टाकायचं का, तिला का मारायचं का, असे उत्तरं देऊन म्हणजे डोळे फाडू फाडू माझ्यावर ओरडत होते आणि अक्षरशः त्यांनी मला तिथं रडायला लावलं. त्याच्यानंतर त्यांनी ती शॉर्टकटमध्ये FIR नोंदवली. मला कुठल्याही पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं नाही. माझ्यावर म्हणजे खूप अत्याचार केला. असं त्यांनी दाखवून दिलं का ती बाई फिर्यादी आहे आणि मी गुन्हेगार आहे, अशा पद्धतीने मला ती पोलीस स्टेशनमध्ये वागणूक दिली, कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या लोकांनी. रोहिदास बुधवंत हे बघा, हे हवालदार, हे माझा तपास यांच्याकडे होता. यांनी पूर्णपणे त्या बाईला सपोर्ट केला. मग एक गुन्हेगाराला पोलीस का सपोर्ट करत असता हे सर्वांना माहिती आहे, म्हणून मी काय ते सांगत नाही. गुन्हेगाराला पोलीस लोक सपोर्ट का करतात. तर ते पुरावे माझे पूर्णपणे त्यांनी नष्ट केले. त्यांना ती कॅमेऱ्यामध्ये पण दिसली. मला हे सांगितलं अगोदर. त्यांना काहीतरी माझ्याकडून याची आशा असेल पैशाची वगैरे, म्हणून ते आधी मला सांगितलं कॅमेऱ्यामध्ये ती बाईच तुमच्या घरात येताना दिसती, तिच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात कोणच आलं नाही. 2 दिवसानंतर त्यांनी पलटी मारली. तो कॅमेरा तिथला खराब होता, त्या कॅमेऱ्यामध्ये काही दिसलं नाही. पूर्ण पुरावे माझे मी त्यांना हे पण दाखवलेलं. ती पैसे आणि चेक घ्यायला आलेली, ते पैसे आणि चेक न घेता ती निघून गेली, हे पण त्यांनी बघितलं. पैसे पण त्यांनी मोजून बघितले, चेक बघितला, तरीसुद्धा त्यांनी सगळं जसं काहीच भेटले नाही पुरावे असं दाखवलं. पूर्णपणे त्या बाईला सपोर्ट केलं त्या हवालदारांनी. हे बघा, हे हवालदार रोहिदास बुधवंत. आणि त्याच्यानंतर मी ते विचारायला गेले. तुम्ही त्या दिवशी मला बोलले कॅमेऱ्यामध्ये ती बाई दिसती, मग तिला अरेस्ट का नाही केली अजून? तर तेव्हा ते मला बोलले ती बाई घराला टाळा लावून फरार झाली, ती जेव्हा भेटेल तेव्हा तिला अरेस्ट करू. त्याच्यानंतर 2 दिवसांनी